नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी कार्ड त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र शेतकरी विशिष्ट ओळखपत्र आपण त्याला त्या ठिकाणी म्हणतो। तर मित्रांनो ॲग्रिस्टॅक ही योजना त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी राबवण्यात येत आहे। तर मित्रांनो ही ॲग्रिस्टॅक योजना या योजनेचा आपल्याला फायदा काय आहे तर याविषयी आपण अगोदरच व्हिडिओ बनवलेला आहे। हा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता। तर त्याबद्दल माहिती मी थोडीफार तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। पण मित्रांनो हा डिटेल व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघू शकता, आपल्या चॅनलवर अगोदरच त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे। पण मग मित्रांनो आपण फार्मर आय डी कार्ड विषयी खूप सारे प्रश्न आपल्या मनात आहे, तर त्याचाच आपण प्रश्नाचे त्या ठिकाणी उत्तर घेणार आहे। किंवा मित्रांनो आपल्याला जी फार्मर आय डी रजिस्ट्रेशन आहे तर याचं आपल्याला कार्ड मिळणार आहे का? फार्मर रजिस्ट्रेशन केलंय मग आपलं त्या ठिकाणी अप्रूव्हल कधी होणार आहे? मग कार्ड आपल्याला येणार तर मग ते पोस्टाच्या माध्यमातून येणार आहे का आपल्याला त्या ठिकाणी डाउनलोड करावं लागणार आहे? असे बरेचसे काही प्रश्न शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी निर्माण होत आहे। आणि ज्या शेतकऱ्याने फार्मर रजिस्ट्रेशन केलं नाही असे शेतकरी काही म्हणतात की आम्ही रजिस्ट्रेशन केलं नाही, मग आम्हाला त्या ठिकाणी PM किसानचे पैसे असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे असो तर हे पैसे आम्हाला खरंच मिळणार आहे का मिळणार नाही, याचं ज्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे। तर याचीच उत्तर आपण त्या ठिकाणी आज देण्याचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। फार्मर आय डी कार्ड हे आपल्याला आता एक महत्त्वाचा टप्पा त्या ठिकाणी मानला जात आहे। कारण आता शेतकऱ्याचं जी जमीन आहे तर ती आधारशी लिंक करण्याचं काम या ठिकाणी आता राज्य शासन केंद्र शासन त्या ठिकाणी करत आहे। हा फार्मर आय डी कार्ड हे आपल्याला शेतकऱ्याला एक ठिकाणी वरदान त्या ठिकाणी बनणार आहे। कारण येत्या काळामध्ये जे फ्रॉडपणा चालू आहे त्यामध्ये PM किसान रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी फ्रॉड लोकांनी केलेलं आहे। ज्यांच्या नावावर गुंठाही जमीन नाही अशा शेतकऱ्याने त्या ठिकाणी शेतकरी नाही म्हणता येणार त्यांना, असेच जे लुबाडू लोक आहे तर त्यांनी सरकारचे पैसे खाण्यासाठी त्या ठिकाणी 7/12 डुप्लिकेट बनवून त्या ठिकाणी PM किसानचे पैसे त्या ठिकाणी घेत आहे। मग असे शेतकरी त्या ठिकाणी वगळण्यासाठी किंवा शेतकऱ्याला योग्य त्या ठिकाणी लाभ मिळवण्यासाठी फार्मर आय डी कार्डचं त्या ठिकाणी उत्पत्ती किंवा निर्माण त्या ठिकाणी करण्याचं काम आता ॲग्रिस्टॅकच्या मार्फत त्या ठिकाणी करण्यात येत आहे। आणि ॲग्रिस्टॅक ही योजना त्या ठिकाणी राबवण्याचं हे जे आहे तर ते राज्य सरकार त्या ठिकाणी आपण आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी करत आहे। मग मित्रांनो ॲग्रिस्टॅक ही योजना त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी एक वरदान ठरणार आहे। ॲग्रिस्टॅकमध्ये आपल्याला आपल्या आधारशी जी जमीन आहे किंवा आपले 2 गटामध्ये असो किंवा दुसऱ्या गावामध्ये जरी असेल, म्हणजे शिवार चेंज त्या ठिकाणी झालं असेल तरी आपलं एकाच नावावर किंवा आपल्या एकाच आधारशी त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी लिंक होत आहे। मग अशी लिंक करून घेणे आपल्याला त्या ठिकाणी बंधनकारक आहे। मग शेतकरी विचारतात की ही लिंक आपण जर केली नाही तर मग हा जो योजना आहे PM किसान सन्मान निधी असो किंवा नमो शेतकरी असो तर हे या योजनेचे पैसे आम्हाला खरंच मिळणार नाही का? तर मित्रांनो हो, आपल्याला त्या ठिकाणी नमो शेतकरीचे किंवा PM किसानचे जे पैसे आहे तर ते खरंच आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही। फक्त आपल्याला सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन आता होत आहे तर या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये रजिस्ट्रेशन आपल्याला कंप्लीट करून घेणे गरजेचे आहे। कारण आता सुरुवातीला आपण बघत आहे की साईट त्या ठिकाणी प्रॉब्लेम देत आहे, कधी साईट त्या ठिकाणी ओपन होत नाही। शेतकऱ्याची आधारची माहिती त्या ठिकाणी अर्धीच माहिती त्या ठिकाणी त्या साईटवर येत आहे, त्या फॉर्मवर येत आहे। अशामुळे खूप सारे त्रासदायक त्या ठिकाणी आपल्याला फार्मर आय डी बनवताना त्या ठिकाणी अडचणी येत आहे। मग अशा अडचणी येत असल्यामुळे सरकार त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी मोबा त्या ठिकाणी देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। मग मी शेतकरी मित्रांनो आपल्याला फार्मर आय डी कार्ड हे बनवणे गरजेचे आहे। फक्त आपल्याला हा जो येणारा 19वा हप्ता आहे म्हणजेच आपल्याला 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्या ठिकाणी हप्ता येणार आहे। हा हप्ता आपल्याला त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्याला फार्मर आय डी शिवाय देणार आहे। फक्त आपल्याला जे शेतकरी 1 जानेवारी 2025 पासून ज्या शेतकऱ्याने नवीन रजिस्ट्रेशन PM किसान सन्मान निधी योजनेसाठी केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना फार्मर आय डी असणे गरजेचं आहे। PM किसानचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे 1 जानेवारीच्या अगोदर अशा शेतकऱ्याने सुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर करायचं आहे। पण जे शेतकरी जुने लाभार्थी आहे PM किसान सन्मान निधी योजनेचे जे जुने लाभार्थी शेतकरी आहेत
अशा शेतकऱ्याने सुद्धा जी फार्मर आय डी आहे किंवा फार्मर रजिस्ट्रेशन आहे तर ते करून घेणे गरजेचे आहे. कारण येत्या काळामध्ये जे आपल्याला PM किसान सन्मान निधी योजनेचे पैसे असो किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे असो तर ते आपल्याला ज्या शेतकऱ्याचं कार्ड आहे त्याच शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घेणे गरजेचे आहे. तर मग आता फार्मर रजिस्ट्रेशन आपल्याला कुठे करायचं आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. फार्मर रजिस्ट्रेशन हे आपल्याला जवळच्या CSC केंद्रावर जाऊन त्या ठिकाणी करायचं आहे किंवा आपण त्या ठिकाणी तलाट्याच्या माध्यमातून सुद्धा आपण फार्मर रजिस्ट्रेशन हे करू शकता. तर शेतकरी मित्रांनो फार्मर रजिस्ट्रेशन केलं आपण सर्व काही झालं तर त्या ठिकाणी अप्रूव्हल कधी मिळणार आहे तर मित्रांनो जसे काय आपल्या तलाट्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी फॉर्म चेक केले जातील त्या ठिकाणी आपल्याला अप्रूव्हल त्या ठिकाणी मिळणार आहे. जे पेंडिंग फॉर्म आहे तर ते अप्रूव्हल होणार आहे. मित्रांनो आपल्याला माहितीनुसार मित्रांनो जे आपल्याला कार्ड आहे तर ते आपल्याला आधार कार्ड सारखे जे कार्ड आहे तर ते पोस्टाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या घरपोच त्या ठिकाणी मिळण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. कारण आपण असं डायरेक्टली म्हणू शकत नाही, पण जशी माहिती आपल्याला मिळालेली आहे तर त्या माहितीनुसार आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून जे कार्ड आहे त्या ठिकाणी आधार कार्ड सारखे आपल्याला 12 अंकी नंबर त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ते कार्ड पोस्टाने आपल्या घरपोच पत्त्यावर त्या ठिकाणी मिळणार आहे अशी एक अंदाज आपल्याला माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे. तर मित्रांनो हे एक महत्त्वाचं होतं की बरेचसे शेतकरी विचारायचे की आम्हाला कार्ड त्या ठिकाणी मिळणार आहे का, की आम्हाला ते डाउनलोड करता येणार आहे. तर आपल्याला मित्रांनो अशा पद्धतीने पोस्टाच्या माध्यमातून एक POC कार्ड त्या ठिकाणी आपल्या घरपोच पत्त्यावर त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी दाट आहे. तर मित्रांनो असं होतं एक हे POC कार्ड किंवा कार्ड मिळवण्याच्या संदर्भामध्ये. मग शेतकरी मित्रांनो PM किसान सन्मान निधी योजना असो किंवा आपल्याला त्या ठिकाणी दुसरे आपल्याला बँकेशी कर्ज घेणं असो, आपल्याला जो शेतकऱ्याचा पीक विमा असो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या आपल्याला शेती रिलेटेड असतात. तर त्या शेती योजनासाठी आपल्याला फार्मर ID कार्ड त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो अजूनही आपण फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन फार्मर रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो अशी माहिती होती. माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण नवनवीन माहिती आपल्या चॅनलवर रोजच्या रोज आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो आपले काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो धन्यवाद. जय जवान जय किसान.